ओम शांती. आजची तारीख आहे 17 जून 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, सूर्यवंशी राज्यपद घेण्यासाठी आपले सर्व काही बाबांवर स्वाहा करा. सूर्यवंशी राज्यपद अर्थात एअर कंडिशन तिकीट. प्रश्न आहे, या दुनियेमध्ये तुम्हा मुलांपेक्षा अधिक भाग्यवान दुसरा कोणीच नाही, ते कसे? उत्तर, तुम्हा मुलांच्या सन्मुख बेहदचे बाबा आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला बेहदचा वारसा मिळत आहे. तुम्ही यावेळी बेहदचे पिता, टीचर आणि सद्गुरूचे बनून त्यांच्याकडून बेहदची प्राप्ती करत आहात. दुनियावाले तर त्यांना जाणत सुद्धा नाहीत, तर मग ते तुमच्यासारखे भाग्यवान कसे बरे असू शकतील? गीत आहे, बडा खुश नसीब है जिसे वो नसीब है. ओम शांती. ब्राह्मण कुलभूषण मुले जाणतात की आता आपण ब्राह्मण संप्रदायाचे आहोत, नंतर मग दैवी संप्रदायाचे बनणार आहोत. भक्ती मार्गवाले भक्त त्यांची आठवण करतात किंवा आत्मरूपी सजनी परमात्मा साजनची आठवण करतात, परंतु आश्चर्य आहे की त्यांना कोणीही ओळखत नाही. असे कधी तुम्ही पाहिले आहे का की सजनी आपल्या साजनलाच ओळखत नाही? नाहीतर मग आठवण तरी कशी करू शकेल? भगवान तर सर्वांचे पिता आहेत. मुले बाबांची आठवण करतात, परंतु ओळखीशिवाय आठवण करणे सर्व व्यर्थ होते. म्हणून आठवण करून काहीही फायदा होत नाही. आठवण करत असूनही कोणीही त्या अंतिम एम ऑब्जेक्टला म्हणजे आपल्या लक्ष्याला प्राप्त करू शकत नाहीत. भगवान कोण आहेत? त्यांच्याकडून काय मिळते? काहीच जाणत नाही. आता तुम्हा मुलांना निश्चय झाला आहे की आपण बाबांचे बनलो आहोत. बाबा आम्हाला 5000 वर्षांपूर्वीप्रमाणे येऊन स्वर्गाचा मालक बनवतात किंवा शांतीधामचा मालक बनवतात. बाबा म्हणतात, लाडक्या मुलांनो, तुम्ही माझ्याकडून आपला वारसा घेणार ना? सर्वजण म्हणतात, होय बाबा, का नाही घेणार? मग बाबा विचारतात, अच्छा, चंद्रवंशी रामपद मिळवून तुम्ही खुश व्हाल का? तुम्हाला काय हवे आहे? बाबा सौगात घेऊन आले आहेत. तुम्ही सूर्यवंशी लक्ष्मीला वरणार का चंद्रवंशी सीतेला वरणार? तुम्ही आपला चेहरा तर बघा. श्री नारायणाला अथवा श्री लक्ष्मीला वरण्याच्या लायक आहात? लायक बनल्याशिवाय वरू कसे शकता? बाबा त्यासाठी लायक बनायला हवं. लायक बनल्याशिवाय वरू कसे शकता? तुमचे एम ऑब्जेक्टच आहे बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेण्याचे, आणि ते आहे सूर्यवंशी राज्यपद. सेकंड ग्रेड आहे चंद्रवंशी. जसे एअर कंडिशन, मग फर्स्ट क्लास, मग सेकंड क्लास असे असतात ना. तर सतयुगाची पूर्ण राजधानी एअर कंडिशन समजा. एअर कंडिशन पेक्षा श्रेष्ठ तर काहीही नसते. नंतर आहे फर्स्ट क्लास. तर आता बाबा म्हणतात की तुम्ही एअर कंडिशनचे सूर्यवंशी राज्य घेणार का चंद्रवंशी फर्स्ट क्लासचे राज्य घेणार? त्याही पेक्षा कमी मग सेकंड क्लासमध्ये नंबरवार वारसदार बना. मग तर तुम्ही शेवटी येऊन राज्य घेणार. आणि तेही नाही तर मग थर्ड क्लास प्रजा. मग त्यामध्ये देखील तिकीट रिझर्व असते. फर्स्ट क्लास रिझर्व, सेकंड क्लास रिझर्व, नंबरवार दर्जे असतात ना. बाकी सुख तर तिथे आहेच आहे. कंपार्टमेंट्स तर वेगवेगळे आहेत ना. श्रीमंत व्यक्ती
एअर कंडिशनचे तिकीट घेतील. तुमच्यामध्ये श्रीमंत कोण बनतात? तर जे सर्व काही बाबांना देतात. बाबा हे सर्व काही तुमचे आहे. भारतामध्येच महिमा गायली गेली आहे. सौदागर, रत्नाकर, जादूगर ही महिमा आहे बाबांची, श्रीकृष्णाची नाही. श्रीकृष्णाने तर वारसा घेतला. सतयुगामध्ये प्रारब्ध मिळवले, तो देखील बाबांचा बनला. प्रारब्ध कुठून तरी मिळवले असेल ना. लक्ष्मीनारायण सतयुगामध्ये प्रारब्ध भोगतात. आता बाबा म्हणतात की अशरीरी भव, स्वतःला आत्मा निश्चय करा. मी आत्मा कोणाची संतान आहे हे कोणीही जाणत नाही. आश्चर्य आहे ना. म्हणतात देखील, ओ गॉड फादर दया करा. शिव जयंती देखील साजरी करतात, परंतु ते केव्हा आले होते कोणालाच माहीत नाही. आणि ही आहे 5000 वर्षांची गोष्ट. बाबाच येऊन नवीन दुनिया सतयुग स्थापन करतात. बाबा म्हणतात फक्त बाबांची आठवण करा. बाबा किती सोपे करून सांगत आहेत. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमल पुष्प समान बना. विष्णूला सर्व अलंकार दिले आहेत. शंख देखील दिला आहे. पदम म्हणजे कमळाचे फूल देखील दिले आहे. वास्तविक हे अलंकार देवतांना थोडेच दिले जातात. या किती गूढ आणि गंभीर गोष्टी आहेत. तर शंख, चक्र, गदा आणि कमलपुष्प हे आहेत ब्राह्मणांचे अलंकार. परंतु ब्राह्मणांना कसे द्यावे बरे? आज ब्राह्मण आहेत, उद्या शूद्र बनतात. ब्रह्मकुमारच शूद्र कुमार बनतात. माया वेळ लावत नाही. जर कोणती चूक केली, बाबांच्या श्रीमतावर चालला नाही, बुद्धी खराब झाली, माया व्यवस्थित थप्पड मारून तोंड फिरवते. माणसे रागामध्ये म्हणतात ना, थप्पड मारून तोंड फिरवून ठेवीन. तर माया देखील अशी आहे. बाबांना विसरले आणि माया एका सेकंदामध्ये थप्पड मारून तोंड फिरवते. एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त करतात, तर माया एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती नष्ट करते. आता बाबांनी तुमच्यासाठी तळहातावर बहिष्ठ किंवा वैकुंठ आणला आहेत आणि म्हणतात, लाडक्या मुलांनो, आत्म्यासोबत बोलतात. या डोळ्यांद्वारे तुम्हा मुलांना बघत आहेत. बाबा म्हणतात, मी देखील ड्रामाच्या वश आहे. असे नाही की ड्रामाशिवाय काही करू शकतो नाही. मुले आजारी पडतात, तर असे नाही की मी त्यांना बरे करेन, ऑपरेशन करण्यापासून वाचवेन नाही. कर्मभोग तर सर्वांना भोगायचेच आहेत. तुमच्यावर तर खूप ओझे आहे, कारण तुम्ही सर्वात जुने आहात. सतोप्रधान पासून एकदम तमोप्रधान बनले आहात. आता तुम्हा मुलांना बाबा भेटले आहेत, तर बाबांकडून वारसा घेतला पाहिजे. अच्छा, खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, जेव्हा की या जुन्या दुनियेपासून तोंड फिरवले आहे, तर मग पुन्हा अशी कोणतीही चूक करायची नाही ज्यामुळे माया स्वतःकडे तोंड फिरवून घेईल. श्रीमताची अवज्ञा करायची नाही. बाबांकडून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, आपले सर्व काही बाबांना स्वाहा करून पक्का वारसदार बनून
सतयुगी एअर कंडिशनचे तिकीट घ्यायचे आहे. एम ऑब्जेक्टला बुद्धीमध्ये ठेवून पुरुषार्थ करायचा आहे. वरदान आहे, स्वस्थितीद्वारे सर्व परिस्थितींशी सामना करणारे अव्यक्त स्थितीचे अभ्यासी भव. विश्लेषण आहे, जेव्हा अव्यक्त स्थितीच्या अभ्यासाची सवय होईल तेव्हा स्वस्थितीद्वारे प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकाल आणि ही सवय कोर्टामध्ये जाण्यापासून म्हणजेच धर्मराजाच्या सजेपासून वाचवेल. त्यामुळे या अभ्यासाला जेव्हा नॅचरल आणि नेचर बनवाल तेव्हा नॅचरल कलॅमिटीज होतील. या अभ्यासाला जेव्हा स्वाभाविक आणि सहज स्वभाव बनवाल तेव्हा नैसर्गिक आपत्ती येतील. कारण जेव्हा सामना करणारे स्वस्थितीद्वारे प्रत्येक परिस्थितीला पार करण्याची शक्ती धारण करतील तेव्हा पडदा उघडेल. यासाठी जुन्या सवयींपासून, जुन्या संस्कारांपासून, जुन्या गोष्टींपासून संपूर्ण वैराग्य पाहिजे. आजचा सुविचार आहे, स्वतःला निमित्त करणहार समजा, म्हणजे मग कोणत्याही कर्मामध्ये थकवा येऊ शकत नाही. आज मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत. मग आज हा पॉइंट क्लिअर करत आहे. मनुष्य लोक, देवलोक आणि भूतप्रेतांच्या दुनियेचा विस्तार. मम्मा म्हणतात, बरेच लोक हा प्रश्न विचारतात की हे जे अशुद्ध जीवात्मे आहेत की ज्यांना भूत म्हटले जाते, तर हे सत्य आहे की कल्पना आहे का भ्रम आहे? तर त्यावर आज स्पष्ट समजून सांगितले जात आहे की मनुष्य आत्मा जेव्हा विकर्म करते तेव्हा तिला अनेक प्रकारच्या शिक्षा अवश्य भोगाव्या लागतात आणि त्या देखील मनुष्य जन्मामध्येच भोगाव्या लागतात, ना की पशु पक्षी किंवा प्राणी योनींमध्ये. सुख दुःख भोगण्याची जाणीव मनुष्यामध्ये जास्त असते ना. मम्मा म्हणतात, सुख दुःख भोगण्याची जाणीव मनुष्यामध्ये जास्त असते ना की प्राण्यांमध्ये. या सृष्टीच्या खेळामध्ये मुख्य पार्ट मनुष्याचा आहे. हे पशु पक्षी इत्यादी तर जसे की सृष्टी ड्रामाची शोभा आहे. संपूर्ण कल्पामध्ये सतयुग आधीपासून कलियुग अंतापर्यंत मनुष्य आत्म्यांचे 84 जन्म आहेत. बाकी हे 84 लाख तर पशु पक्षी इत्यादींची व्हरायटी असू शकते. आता ही सर्व रहस्ये परमात्म्याशिवाय इतर कोणीही सांगू शकत नाही. आत्म्यांचे निवासस्थान आहे ब्रह्मतत्व अर्थात निराकारी दुनिया. बाकी या पशूंचे आत्मे ब्रह्मतत्वामध्ये जाऊ शकत नाही. ते या आकाश तत्वामध्येच पार्ट बजावतात. त्यांचा देखील मर्ज इमर्जचा आणि सतो रजो तमोमध्ये येण्याचा पार्ट असतो. म्हणून प्रकृतीच्या खूप विस्तारामध्ये न जाता पहिले आपण आपल्या आत्म्याचे कल्याण करावे, अर्थात मनमना भव. आता येऊ मनुष्य आत्म्याच्या विषयावर. तर जे आत्मे अशुद्ध कर्म करून विकर्म बनवतात ते आपल्या अशुद्ध संस्कारांनुसार जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये येऊन आदि मध्य अंत अर्थात मृत्यू समयी आपल्या केलेल्या विकर्मांचा साक्षात्कार करून सूक्ष्ममध्ये शिक्षा भोगतात. या थोड्याशा काळामध्ये अनेक जन्मांचे दुःख अनुभवले जाते आणि मग शरीर सोडून गर्भ जेलमध्ये जाऊन दुःख भोगतात. त्यानंतर मग संस्कारांनुसार अशा आईवडिलांच्या पोटी जन्म घेतात की तिथे दुःख भोगतात. मम्मा म्हणतात, त्यानंतर मग अशा संस्कारांनुसार
अशा आईवडिलांच्या पोटी जन्म घेतात की तिथे देखील आपल्या जीवनामध्ये सुखदुःख भोगतात. याला म्हटले जाते आदि मध्य अंत. परंतु काही काही आत्मे असे असतात की त्यांना लवकर शरीर मिळत नाही, तर ते आकारी रूपामध्ये या आकाश तत्वामध्ये भूत बनून भटकत राहतात. तर ही देखील एक शिक्षा आहे, अर्थात भोगणं आहे. त्या अशुद्ध जीवात्म्यासोबत जर कोणाचा हिशोब असेल कर्मांचा, तर ती आत्मा त्याच्यामध्ये प्रवेश करून त्याला दुःख देते. अर्थात हिशोब चुकता करून मग जाऊन आपले शरीर धारण करते. एखादी जीवात्मा तर ज्याच्यामध्ये प्रवेश करते त्याला खूप मारते देखील, खूप कष्ट देते. परंतु हे सर्व हिशोबामधील भोगाचा प्रकार आहे, ज्यामुळे मनुष्य तनामध्येच सर्व सुख दुःख अनुभवले जाते. हे तर तुम्हाला सांगितले गेले आहे की जी आत्मा मुक्तिधाममधून या साकारी खेळामध्ये येते ती मधूनच परत मुक्तिधाममध्ये जाऊ शकत नाही. परंतु आपल्या केलेल्या अशुद्ध आणि शुद्ध कर्मांनुसार संस्कार धारण करून सुख दुःखाच्या फेऱ्यामध्ये येते. सर्व आत्म्यांचा पुनर्जन्म होतो, फक्त एका परमात्म्याचा होत नाही. अच्छा, आजचा अव्यक्त इशारा आहे. सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या स्वभावाला सरळ बनवा, सहनशील बना. बापदादांना स्वच्छ मन असणारी मुले सर्वात प्रिय आहेत. स्वच्छ मन असणारे सदैव बापदादांच्या दिलतख्त नशीन असतात. ते वृत्तीमध्ये, दृष्टीमध्ये, वाणीमध्ये, संबंध संपर्कामध्ये सरळ, स्पष्ट आणि एक समान दिसतात. सरळतेची म्हणजे साधेपणाची निशाणी आहे मन, बुद्धी, वाणी एक समान. मनामध्ये एक, वाणीमध्ये दुसरे ही सरळतेची निशाणी नाही. सरळ स्वभाव असणारे सदैव निर्माणचित्त, निरहंकारी, निस्वार्थी असतात. ते सरळ चित्त, सरळ वाणी, सरळ वृत्ती, सरळ दृष्टी असणारे असतात. ओम शांती.